विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत बिग डेटा बिग इनसाइट्स. तर हा खूप इंटरेस्टिंग लेसन आहे मित्रांनो. आपल्या जीवनामध्ये संपूर्णतः जे बदल घडत आहेत, घडणार आहेत, भविष्यामधली दिशा आपल्या समोर कशा पद्धतीने स्पष्ट असणार आहे यावरती भाष्य करणारा हा लेसन. मित्रांनो, तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा, गुगल असे भरपूर शब्द रोजच्या जीवनामध्ये ऐकताय. पण आपल्या जीवनाला कलाटणी देणारा जो शब्द आहे तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बिग डेटा. काय आहे हे सगळं, त्यामधून आपल्याला दृष्टिकोन कसा उपलब्ध होतो याची संपूर्ण माहिती पाहूयात 1.4 बिग डेटा बिग इनसाइट्स या लेसन मधून. मित्रांनो, या लेसनचा सुद्धा माझा अप्रोच असाच आहे की आपल्या टेक्स्टबुक मधील जे पॅराग्राफ्स तुमच्या समोर असतील त्याचं संपूर्ण मराठी रूपांतर, मराठी एक्सप्लेनेशन साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुमच्यासाठी देतो आहे. मला कल्पना आहे की ही गोष्ट तुम्हाला आवडेल. बिग डेटा बिग इनसाइट्स. सो व्हॉट इज बिग डेटा? बिग डेटा म्हणजे काय? एवढी प्रचंड मोठी माहिती म्हणजे नक्की आहे तरी काय? There is a revolution in a lifestyle of people which has been affected by big data. बिग डेटामुळे आपल्या सर्वच लोकांच्या आयुष्यामध्ये एक मोठी क्रांती झालेली आहे. आपल्या खाण्याच्या पद्धती असतील, आपल्या आरोग्य सुविधा असतील, आपल्या प्रवास पद्धती असतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैज्ञानिक शोध. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या संपूर्णतः 360 डिग्रीज म्हणजे काय तर 360 अंशांमध्ये हे पूर्णतः बदललेले आहे. The massive data available with us can really work wonders. आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर हा डेटा आपल्याकडे उपलब्ध असेल, माहिती उपलब्ध असेल, तर याच्यावरती आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करून आपण ती माहिती खूप छान पद्धतीने वापरू शकतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपण फेसबुकवरती एखादी पोस्ट टाकतो, व्हॉट्सअपवरती एखादी पोस्ट टाकतो, एखाद्या वेबसाईटला भेट देतो, एखाद्या ऑनलाईन गोष्टी म्हणजे फ्लिपकार्टवरती असेल, ॲमेझॉनवरती असेल, तुम्ही ज्यावेळेस ती गोष्ट खरेदी करायला जाता किंवा एखादा व्हिडिओ पाहता, तुम्हाला माहिती आहे ही सगळी माहिती जी आहे, तुम्ही ज्याही सगळ्या ॲक्टिव्हिटीज ऑनलाईन करता ह्या कुठे ना कुठे रेकॉर्ड होत असतात आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कुणीतरी त्याच्या नोंदी ठेवत असतं, त्याचं कम्प्लीट ॲनालिसिस सुद्धा करत असतं. आणि मग हे मोठ्या प्रमाणात हा जो डेटा गोळा होतो, बिग डेटा गोळा होतो, याच्यामधून त्यांना मिळतात इनसाइट्स, दृष्टिकोन. मी तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा बिग डेटा कशा पद्धतीने वापरतात. बिग डेटा कॅन बी petabytes or exabytes of data consisting of billions or trillions of records of millions of people. म्हणजे थोडक्यात काय की बिग डेटा हा petabytes आणि exabytes मध्ये म्हणजे थोडक्यात काय तर दशलक्ष आणि कोट्यावधी स्वरूपामध्ये त्याच्या रेकॉर्ड्समध्ये उपलब्ध असतो. आणि हा वेगवेगळ्या सोर्सेसमधून, वेगवेगळ्या एक्झाम्पल्समधून, वेबसाईट्समधून, सेल्समधून, कस्टमर कॉन्टॅक्ट नंबरमधून, सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअप, मोबाईल डेटामधून आणि या सर्व ठिकाणाहून ते जे आहेत ते एकत्रित करतात, त्याचं ॲनालिसिस करतात आणि मग तो डेटा भविष्यामध्ये विकला देखील जातो. मित्रांनो, या सर्व विविध पद्धतींनी गोळा केलेली माहिती जी आहे ते वेगवेगळ्या कॉन्टॅक्ट सेंटर्स असतील, सोशल मीडिया असेल, मोबाईल डेटा असेल, ह्या सर्व गोष्टींमधून मिळालेली माहिती ही वेगवेगळ्या कंपन्यांना, त्यांना हा डेटा जो आहे तो दिला जातो. आणि तो कशा स्वरूपामध्ये असतो? तो आकाराने खूप मोठा असतो, त्यामुळे बदल घडणार असतो, त्यामध्ये प्रचंड गती असते, अचूक हा डेटा असतो. आणि आपण जर याची किंमत मोजायची ठरवली तर ती ही लाखो किंवा कोट्यावधी रुपयामध्ये ह्या डेटाची किंमत असते. हा एवढा मोठा बिग डेटा जो असतो तो सहज त्या लोकांना टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, कम्प्युटरच्या माध्यमातून सहज उपलब्ध होतो. परंतु हा जो डेटा आहे, बिग डेटा आहे, याचं ॲनालिसिस त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे दृष्टिकोन देतं. काय मिळतं बरं त्यांना या डेटामधून? बिग डेटा ॲनालिटिक्स इज कॉम्प्लेक्स प्रोसेस. खरं तर आता ही जी बिग डेटाची ॲनालिसिसची प्रोसेस आहे ती खूप कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने हा जो डेटा आहे तो वेगवेगळ्या सेटमध्ये, वेगवेगळ्या पद्धतीने जी माहिती दडलेली आहे, अनकव्हर इन्फॉर्मेशन आहे, ती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मिळते. त्यामध्ये काही हिडन पॅटर्न्स म्हणजे लपलेले पॅटर्न्स असतात, ज्यामध्ये काही कोरिलेशन्स असतात, ज्याचा शोध आपण कधी घेतलेला असतो. मार्केटचे ट्रेंड काय आहेत, मार्केट कशा पद्धतीने चालेल, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कस्टमरचे प्रेफरन्सेस, एखादा ग्राहक कशा पद्धतीने त्याची निवड लोकांपर्यंत पोहोचवतोय
किंवा कशा पद्धतीने एखादी गोष्ट निवडतोय ही गोष्ट आपल्याला कळते. ह्या सगळ्या ह्यूज डेटाचा आपण कशा पद्धतीने वापर करतो, विशेषतः इंडस्ट्रीज त्यामधून काय करतात, त्यांना हे सगळे प्रेफरन्सेस करतात आणि मग त्यामधून ते वेगवेगळ्या पद्धतीने किंवा लोकांच्या आवडीचेच ज्या गोष्टी आहेत त्या मॅक्झिमम स्वरूपामध्ये लोकांपर्यंत घेऊन जातात. आणि वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत, मेनी इंडस्ट्रीज या ठिकाणी म्हटल्या, त्या ह्या सर्व गोष्टींमधून त्यांच्या स्पर्धकांपासून अगदी खूप पुढे निघून गेलेले असतात. आणि हे खरं तर त्यांना सहज शक्य होतं. हे कशामुळे शक्य होतं? या बिग डेटामुळे. दॅट मीन्स इट्स नॉट द अमाऊंट ऑफ द डेटा दॅट इज इम्पॉर्टंट, परंतु म्हणजे थोडक्यात काय, हा डेटा इम्पॉर्टंट नाही, तर ते मिळालेला जो डेटा आहे, ती ऑर्गनायझेशन, ती कंपनी कशा पद्धतीने तो डेटा वापरते हे खूप महत्त्वाचं आहे. लोकल ट्रॅकिंग सिस्टीम. बिग डेटाचा वापर हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची लोकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि तुमचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी केला जातो. GPS सर्चिंग किंवा गुगल मॅप्सच्या माध्यमातून सुद्धा बिग डेटा किंवा हा जो मोठा डेटा आहे तो प्रचंड स्वरूपामध्ये तयार होत असतो. तुमच्या भौगोलिक परिस्थितीवरून, तुमच्या उपस्थितीवरून आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून, त्याच्या सेन्सरच्या माध्यमातून, त्या भागातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या एजावरून आपण एक्झॅक्ट ट्रॅफिक कशा पद्धतीने आहे, खरंच तिथं खूप जास्त गर्दी झालेली आहे का, या रूटवरती आपण जायचं की नको, याची पूर्ण माहिती आपण खरं तर ह्या बिग डेटामधून मिळवतो. यामधून खरं तर आपण पुढे जाऊन रस्ता बंद करायला पाहिजे का, कुठे वन वे करायला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपघात प्रवण क्षेत्र नक्की कोणतं आहे याची माहिती देखील आपल्याला या बिग डेटामधून मिळते. जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा हा डेटा, हे मॅप्स आपल्याला बरोबर याच पद्धतीने मार्गदर्शक ठरतात आणि आपण आपला प्रवास खूप छान पद्धतीने करू शकतो. तुम्ही एखादी गोष्ट ऑनलाईन मागवलेली आहे आणि ती बरोबर तुमच्यापर्यंत पोहोचली आहे की नाही आणि ती योग्य कंडिशनमध्ये आहे की नाही ही सुद्धा गोष्ट तुम्ही तपासून पाहू शकता. आणि यामुळेच खरं तर ज्या कंपन्या ह्या गुड्स किंवा वस्तू पुरवतात त्यांना त्यांची रिस्क जी आहे ती खूप कमी झाली आहे. मग ती ट्रान्सपोर्टमध्ये असेल, त्यांची स्पीड वाढवणे असेल, लोकांपर्यंत लवकरात लवकर विश्वासू पद्धतीने ते डिलिव्हरी पोहोचवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा लोकल ट्रेकिंगसाठी खूप छान पद्धतीने झालेला आहे. अंडरस्टँडिंग दी वेदर पॅटर्न्स म्हणजे थोडक्यात काय की हवामान खात्याचे जे सर्व अंदाज आहेत ते अंदाज खरं तर ह्या बिग डेटाच्या माध्यमातूनच तयार केले जातात. संपूर्ण जगभरामध्ये वेदर सेन्सर्स आणि सॅटेलाइटच्या माध्यमातून आपण संपूर्ण जगाचा हवामानाचा अंदाज हा अभ्यासत असतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा जो बिग डेटा आहे, ही जी प्रचंड माहिती आहे ती त्या ठिकाणी गोळा होत असते. भविष्यामधील पूर्ण वातावरण नक्की कशा पद्धतीने असेल, ते आज कसं असेल, आठवडाभरानंतर कसं असेल, ह्याचे सर्व पॅटर्न्स, याची पूर्ण माहिती आपल्याला यामधून मिळते. भविष्यात येणारी संकटे, वादळ, पूर, भूकंप, सुनामी अशा कितीतरी गोष्टींची पूर्ण माहिती आपल्याला केवळ या बिग डेटामुळेच शक्य होते. आणि यामुळेच आपण येणाऱ्या संकटांचा सामना देखील कशा पद्धतीने करायचा, कुठली काळजी घ्यायची, याची पूर्ण माहिती आपल्याला या बिग डेटामुळे सहज शक्य होते. आपल्याकडे उपलब्ध असणारी संसाधने म्हणजे काय, तर नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधने आणि त्याचा ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान याच्यावरती होणारा परिणाम, त्यात जागतिक तापमानाचा नैसर्गिक संसाधनावरती होणारा परिणाम, या सर्वांचा अभ्यास आपण अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स या मुद्द्याच्या आधारे समजून घेतो. हेल्थ केअर इंडस्ट्री अर्थात आरोग्याशी निगडीत असणाऱ्या सर्व कंपनीज किंवा इंडस्ट्री. आजकाल आपण पाहतोय की लोक खूप आरोग्याविषयी काळजी घेत आहेत, ते हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. आपण जे स्मार्ट वॉच घालतो, त्याच पद्धतीचे इतर जे इक्विपमेंट्स वापरतो, हेल्थ ॲप्स जे आपल्या मोबाईलमध्ये असतात किंवा ज्या पद्धतीने ते सर्व डेटा गोळा करतात, यामधून सुद्धा हेल्थ केअर इंडस्ट्रीला खूप फायदा होतो. खरं तर यांना आपण मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस म्हणजे थोडक्यात काय तर बायोमेडिकल छोटे संशोधन साधने म्हणून हे काम करत आहेत. आता या स्मार्ट वॉच मधून किंवा हेल्थ ॲप मधून नक्की कोणती माहिती गोळा होते बरं?
तर तुमचा हार्ट रेट म्हणजे काय, हृदयाचा ठोके पडण्याचा और हार्ट रेट. त्यानंतर ते काय पाहतात, तर तुम्ही किती वेळ झोपता, तुमच्या झोपण्याच्या पद्धती कशा आहेत, तुम्ही किती व्यायाम करता, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोज तुम्ही किती चालता. ह्या सर्व गोष्टी ते बिग डेटाच्या माध्यमातून गोळा करत असतात. हा जर डेटा आपण पूर्ण अनालिसिस केलं, त्याचं विश्लेषण केलं, तर यामधून आपल्याला नवीन दृष्टिकोन प्राप्त होतो. आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण असेल, आपलं ब्लड प्रेशर असेल, इत्यादी गोष्टी आपण सहजरित्या समजून घेऊ शकतो. खरं तर 24/7 म्हणजे काय, 24 तास आठवडाभर खरं तर ह्या सर्व गोष्टींवरती, पेशंट्सवरती हॉस्पिटलमध्ये नजर ठेवली जाते, आणि त्यामुळेच आपण व्यक्तीला योग्यरित्या मार्गदर्शन देखील करू शकतो. यामुळे डॉक्टर्सला देखील एखाद्या व्यक्तीला मार्गदर्शन करणे खूप सोपे जाते. डॉक्टरांना सुद्धा एखाद्या व्यक्तीला कशा पद्धतीने उपचार करायचे, एखादा औषध कशा पद्धतीने लागू पडेल, हे केवळ बिग डेटामुळेच सहज शक्य होते. अनावश्यक जो भाग आहे तो डॉक्टर यामुळे टाळू शकतात. एखाद्या पेशंटची हिस्ट्री किंवा केस हिस्ट्री सुद्धा डॉक्टर याच्या माध्यमातून तपासून पाहतात, आणि भविष्यामध्ये त्याला कशा पद्धतीने ट्रीटमेंट द्यायची हे सुद्धा ते ठरवू शकतात. या संपूर्ण विश्लेषणामुळे खरं तर भविष्यामध्ये येणारे अडचणी आणि भविष्यामध्ये होऊ शकणारे रोग कोणते आहेत याच्याबद्दल सुद्धा डॉक्टर अत्यंत व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करू शकतात. तुम्ही जर सहज तुमच्या व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती की मला फ्लू झालेला आहे म्हणून जर एखादी पोस्ट टाकली, तर बरोबर त्या सर्व भागामध्ये फ्लू संदर्भातल्या सर्व आवश्यक काळजी किंवा आवश्यक प्रिकॉशन्स या घेतल्या जातात. औषधी कंपन्या म्हणजेच काय, तर फार्मास्युटिकल कंपन्या हा ह्यूज डेटा, हा बिग डेटा मिळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये यासाठी किंमत मोजतात, पैसे देतात, आणि त्यांचा जो रिसर्च आहे, त्यांची जी रिसर्च अँड डेव्हलपमेंटची विंग आहे, याच्यामध्ये हे सर्व गोष्टींचं ते अनालिसिस करतात, आणि बरोबर जिथं आवश्यक आहे त्या ठिकाणी त्या पद्धतीने ती माहिती ते पोहोचवतात. या एकत्रित माहितीमुळे खरं तर एखाद्या व्यक्तीला असेल किंवा त्या भागातील सर्वच व्यक्तींना आपण योग्य तो सल्ला देऊ शकतो, त्यांना योग्य ते उपाय सुचवू शकतो. भविष्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत त्या सुद्धा आपण त्यांना सांगू शकतो, आणि त्यावरती उपाय देखील देऊ शकतो. जगातील सर्वात मोठं इमर्जिंग जे फील्ड आहे ते आहे फार्मास्युटिकल्स, आणि त्यानंतर मग बँकिंग, फायनान्स आणि ट्रेडिंग. या बिग डेटाच्या माध्यमातून आपण हे सांगू शकतो की लोक आपली गुंतवणूक कशा पद्धतीने करणार आहेत, कुठल्या पॅटर्नने करणार आहेत, याचा अत्यंत छान अभ्यास होऊ शकतो. यामधून बँकांना असा दृष्टिकोन उपलब्ध होतो की आपण लोकांना कशा पद्धतीने त्यांचे पैसे गुंतवण्याचे सुटेबल प्लॅन्स दिले पाहिजेत. यामुळे खरं तर या कंपनी जी आहेत, या ज्या एजन्सीज आहेत, याचे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, हे मनी इन्व्हेस्टमेंटचे सर्व प्लॅन्स बँकिंग सेक्टरला देत असतात. या बँकिंग आणि फायनान्स सेक्टर मधल्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, या काय करतात की सायबर क्राईम्स कसा थांबवता येईल, एखादा कार्ड जे आपण वापरतोय त्याचं फ्रॉड कशा पद्धतीने आपल्याला थांबवता येईल, किंवा काही ऑडिट जे आहेत त्याच्यामध्ये पण जर कोणी फेरफार करत असेल तर ह्या सुद्धा गोष्टी त्यांना थांबवण्यासाठी बिग डेटाचा खूप छान पद्धतीने वापर होतो. मागील 5 वर्षांमध्ये, 10 वर्षांमध्ये, 1 वर्षामध्ये कस्टमर्सने कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली किंवा त्याचे पूर्ण रेकॉर्ड्स त्यांनी त्याचा अनालिसिस करून भविष्यामध्ये त्यांना कशा पद्धतीने आपण प्लॅन्स दिले पाहिजेत हे सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने ठरवतात. सायबर क्राईम साठी सुद्धा या बिग डेटाचा खूप छान पद्धतीने वापर होतो, आणि ते प्रेडिक्ट करू शकतात, सांगू शकतात की होय कदाचित या पद्धतीने लोक आपल्याला मिस्ड ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा त्याच्यामधले काही फेल्युअर्स असतील, काय अडचणी असतील, किंवा लोकांना फसवण्याचे प्रकार कशा पद्धतीने होतील याचा सुद्धा अभ्यास बिग डेटाच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने होऊ शकतो. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन अर्थात SEC हे जे कमिशन आहे, या बिग डेटाचा वापर फायनान्शियल मार्केटमध्ये जे भविष्यामध्ये होणारे इल्लीगल ट्रेड्स आहेत,
किंवा अशा ज्या सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे थोडक्यात काय की जे चुकीचं वागतायत, जे चुकीच्या पद्धतीने ट्रेडिंग करताय आणि अशा जर चुकीच्या पद्धतीच्या काही गोष्टी होत असतील तर त्यावरती देखरेख ठेवण्याचं काम हे बिग डेटाच्या माध्यमातून होतं आहे. SECचा हा सगळ्यात मोठा फायदा होतो की या बिग डेटाचं ते ॲनालिसिस करतात, त्याची जी नॅचरल लँग्वेज आहे की ज्या पद्धतीने हे नैसर्गिक पद्धतीने चाललंय त्याचा ते अभ्यास करतात आणि भविष्यात होणारे फ्रॉड किंवा फायनान्स मार्केट जे आहे त्याला कुठल्या कुठल्या पद्धतीने त्रास होईल याचा ते विचार करतात. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग याच्यामध्ये सुद्धा बिग डेटाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर होतो. ज्याला आपण शेअर मार्केट म्हणतो त्या ठिकाणी सुद्धा ते अल्गोरिदम्स असतात, म्हणजे लोकांनी कशा पद्धतीने ट्रेडिंग केलेलं आहे आणि त्यांचे निर्णय घेतलेले आहेत याच्यासाठी सुद्धा बिग डेटाचा खूप छान पद्धतीने वापर होतो. आज खरं तर खूप लोक जे इक्विटी ट्रेडिंगमध्ये आहेत त्यांना जर पाहिलं आपण तर ते डेटा अल्गोरिदम किंवा सर्व त्याचे जे पॅटर्न्स आहेत, त्याच्यानंतर त्यांच्या अकाउंटचे सिग्नल्स आहेत, सोशल मीडिया नेटवर्क्स आहेत, नवीन वेबसाईट्स आहेत, यावरती कशा पद्धतीने खरेदी कशा पद्धतीने विक्री याचे सर्व ज्या गोष्टींचे डिसिजन्स आहेत ते काही सेकंदांमध्ये ते घेऊ शकतात. आणि का शक्य आहे तर ते फक्त आणि फक्त बिग डेटामुळे. स्पोर्ट्स अर्थात क्रीडा क्षेत्र सुद्धा यापासून दूर नाही. आपण जेव्हा एखादी क्रिकेटची मॅच पाहत असतो तेव्हा आपल्याला बरेच वेगवेगळे परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स आणि बराच सांख्यिकीय विश्लेषण सांख्यिकीय डेटा आपल्यासमोर मांडला जातो. हे का शक्य आहे तर बिग डेटामुळे. आत्तापर्यंत झालेले मॅचेस, त्यांचे ट्रेनिंग सेशन्स, त्यांनी कशा पद्धतीने केलेलं वर्कआउट आहे, ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित ज्यावेळेस अभ्यास केला जातो आणि त्याचं विश्लेषण केलं जातं तेव्हा आपल्यासमोर ही इंटरेस्टिंग माहिती उभी राहते. एखाद्या खेळाडूला आपण कशा पद्धतीने आपला परफॉर्मन्स दिलेला आहे आणि त्यासोबतच आपल्या खेळामध्ये इतर जगातले जे खेळाडू आहेत ते पण कशा पद्धतीने परफॉर्मन्स देत आहेत याचं खूप सुंदररित्या विश्लेषण तो या डेटाच्या माध्यमातून करू शकतो. यामुळे आपली वैयक्तिक प्रगती तर होतेच, परंतु त्यासोबतच आपली टीम सुद्धा खूप छान पद्धतीने परफॉर्मन्स देऊ शकते, खूप छान पद्धतीने खेळू शकते. हा आत्मविश्वास बिग डेटामुळेच येतो. आजकाल बॅट्समध्ये स्टम्प्समध्ये जे सेन्सर लावलेले असतात, काही कॅमेराज असतात, यामुळे सुद्धा खरं तर अधिक प्रमाणामध्ये तो खेळ आपल्यापर्यंत छान पद्धतीने पोहोचतो आहे. या सेन्सर्समुळे या डेटामुळे आपण ते फील्ड कंडिशन्स कसे आहेत, तिथलं वातावरण कसं आहे, एखाद्या खेळाडूचा परफॉर्मन्स कसा आहे, ह्या सर्व गोष्टी आपण तपासून पाहू शकतो. यासोबतच व्हिडिओ ॲनालिसिस ही सुद्धा गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या खेळाडूच्या वैयक्तिक परफॉर्मन्ससाठी वैयक्तिक प्रगतीसाठी खूप जास्त मदतीची ठरते. ॲडव्हर्टायझिंग खरं तर ॲडव्हर्टायझिंगला 65वी कला असं म्हणतात. ॲडव्हर्टायझर्स म्हणजे जे जाहिरात कंपन्या आहेत किंवा जाहिरात तयार करणारे लोक आहेत यांचा या बिग डेटामध्ये यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. मित्रांनो, फेसबुक, गुगल, ट्विटर किंवा अशा ज्या ऑनलाईन मोठ्या कंपन्या आहेत ना, ते युजर त्यांचा जो युजर आहे तो कशा पद्धतीने वागतो आहे, त्याचे ट्रान्झॅक्शन्स कशा होत आहेत, ह्या सर्व गोष्टींचा रेकॉर्ड त्यांच्याकडे ठेवत असतात. या कंपन्या लोक कशा पद्धतीने वागत आहेत, कोणत्या गोष्टींची खरेदी करत आहेत, हा जो टार्गेटेड डेटा आहे तो बरोबर ॲडव्हर्टायझिंग कंपन्यांना देतात आणि मग बरोबर त्याच ठिकाणी जाऊन कशा पद्धतीने जाहिरात केली पाहिजे, कशा रीतीने लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, कशा रीतीने जाहिरात तयारी केली पाहिजे, याच्यासाठी या बिग डेटा आणि त्याच्या ॲनालिसिसचा वापर होतो. आणि यांना मदत कोण करतं तर फेसबुक, गुगल, ट्विटर किंवा व्हॉट्सअप. फेसबुकचंच उदाहरण घ्या ना, की तुम्ही पाहू शकता की त्या ठिकाणी तुम्ही ठरलेल्या लोकांपर्यंत पोहोचू शकता. कोण कशा पद्धतीने खरेदी करतंय, कोण कोणत्या वेबसाईटला भेट देते, कोणाचे काय इंटरेस्ट आहेत, कोणाला कोणता जॉब पाहिजे, त्यात त्याची नक्की कोणती भूमिका आहे, ते कोणत्या भागामध्ये राहतात, या सर्व गोष्टींचा डेटा एकत्रित फेसबुकवरती सहज उपलब्ध होतो. आणि अल्गोरिदमच्या मदतीने अत्यंत व्यवस्थितरित्या फेसबुक हा डेटा बिग डेटामध्ये कन्वर्ट करते, त्याचं पूर्ण ॲनालिसिस करते आणि हे कंपन्यांना देते. गुगल सुद्धा याच पद्धतीने काम करते की जेव्हा एखाद्या टार्गेटवरती एखाद्या गोष्टीवरती तुम्ही क्लिक करता, त्या क्लिक्सवरून ते पॅटर्न ठरवतात, त्याचे रिझल्ट्स ते ठरवतात आणि त्यामधून मग पुढचा कॅम्पेन
पुढची जाहिरात तुम्ही कशा पद्धतीने केली पाहिजे, कसं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि यामधून तुम्हाला भविष्यात किती वेगळ्या पद्धतीचे आणि चांगले रिझल्ट्स मिळतात हे सुद्धा तुम्हाला सहज शक्य होतं ते एकाच गोष्टीमुळे. एंटरटेनमेंट अँड मीडिया, करमणूक क्षेत्र किंवा ज्याला आपण प्रसार माध्यमे असं म्हणतो, त्यांना हा बिग डेटा काय मदत करतो कल्पना आहे तुम्हाला? की बरोबर जो कंटेंट पाहिजे, जी बातमी त्या लोकांना पाहिजे, जो एंटरटेनमेंटचा भाग त्यांना पाहिजे, तो बरोबर त्याच वेळेस लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बिग डेटा करत असतो. मागील काही काळांमध्ये, मागील काही वर्षांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने ऑनलाईन वागलेले आहात, खरेदी केलेले आहात, त्याच पद्धतीने भविष्यामध्ये रिकमेंडेशन्स, सूचना, नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातात. याचा सगळ्यात मोठा फायदा जर कुणी करून घेतलेला असेल तर मित्रांनो, तो फायदा करून घेतला नेटफ्लिक्सने आणि यूट्यूबने. आणि त्याच्यामुळे त्यांच्या एंगेजमेंट्स, त्यांचे सबस्क्रायबर्स, त्या सर्वच गोष्टी खूप छान पद्धतीने त्यांच्या प्रगत झाल्या आणि त्यामधून त्यांनी खूप जास्त पद्धतीने पैसे पण कमावले. टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स म्हणजे काय, तर टेलिव्हिजनसाठी काम करणाऱ्या ज्या प्रसार माध्यम आहेत किंवा प्रसार माध्यमांसाठी सुद्धा हा बिग डेटा खूप छान पद्धतीने कार्यरत आहे. काय करतो हा बिग डेटा, तर कोणत्या सेगमेंटमध्ये कधी कशा पद्धतीने आपण जाहिरात दाखवली पाहिजे आणि मग ते शोज कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी टाकले पाहिजेत याचा सुद्धा विचार टेलिव्हिजन ब्रॉडकास्टरसाठी बिग डेटा करून देतं. आणि यामुळे त्यांना खूप छान पद्धतीने पैसे कमवता येतात, लोकांपर्यंत चांगल्या जाहिराती ते पोहोचवतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये हा बिग डेटा खूप छान पद्धतीने गुंतवून ठेवतो. एज्युकेशन इंडस्ट्री मित्रांनो, शिक्षण क्षेत्र सुद्धा याला अपवाद कसं असेल. या बिग डेटाचा खरं तर सर्वात जास्त वापर हा आपल्या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये केला जातो. यामुळे खरं तर ह्या एज्युकेशन इंडस्ट्रीचे, शैक्षणिक क्षेत्राचे आयामच पूर्णतः बदलून गेलेले. यामधून विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या पद्धती आणि त्याला कशा पद्धतीने आणि गतिशील पद्धतीने आपण एखादा प्रोग्राम त्याच्या अभ्यासाच्या पद्धतीनुसार जर तयार करून दिला तर त्या व्यक्तीची प्रगती, त्या विद्यार्थ्याची प्रगती कशी होऊ शकते हे सुद्धा या माध्यमातून शक्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची ही ग्रहण शक्ती, अभ्यासाची पद्धती ही वेगवेगळी असते. इव्हन आपण स्टडी मटेरियल सुद्धा जेव्हा तयार करत असतो तेव्हा विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार, त्यांच्या क्षमतांनुसार आपण ते तयार करत असतो. बिग डेटा आपल्याला यातच मदत करतं की विद्यार्थ्यांच्या नक्की आवडी कोणत्या आहेत, त्यांचे चॉईसेस कोणते आहेत, त्यांना नक्की अडचणी कुठे आहेत आणि याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन जी आहे ती कशा पद्धतीने, कशा कोर्सनुसार, त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या स्पेशालिटीजनुसार आपण कशा पद्धतीने दिली पाहिजे आणि त्यामधून खूप छान रिझल्ट कसा मिळेल हे सुद्धा बिग डेटामुळे सहज शक्य होते. प्रत्येक टप्प्यावरती आपण विद्यार्थ्यांना त्यांची प्रोग्रेस, त्यांचे रिझल्ट देतोय. त्यामुळे त्याच्या स्ट्रेंथ्स कोणत्या आहेत, म्हणजे तो कोणत्या गोष्टींमध्ये खूप छान पद्धतीने प्रगती करतोय आणि कोणते त्याची वीकनेस आहे, कुठे तो कमी पडतोय हे सुद्धा आपण यामधून पोहोचवू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याला आपण हे सांगू शकतो की तुझ्यासाठीचं बेस्ट करिअर कोणतं आहे आणि त्याचा माइंडसेट आणि त्याची मानसिकता सुद्धा आपण याच्यामधून तयार करू शकतो आणि त्याच्या क्षमता सुद्धा आपण विकसित करू शकतो. वेगवेगळ्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या कशा पद्धतीने काम करतात, त्याच्यामध्ये त्यांची इफिशियन्सी, त्यांचा इफेक्टिव्हनेस हा अधिक वाढवण्यासाठी, त्यांचं वर्क कल्चर अधिक चांगल्या पद्धतीने कार्यरत होण्यासाठी सुद्धा याचा खूप छान फायदा होतो. आणि यामुळेच एज्युकेशन इंडस्ट्री खूप छान पद्धतीने प्रगती देखील करू शकते. यामध्ये सर्वार्थानेच विद्यार्थ्यांची प्रगती हे खूप छान पद्धतीने होताना आपल्याला दिसून येते. एक म्हणे पहा, साईज फिट्स ऑल, म्हणजे एकच गोष्ट सर्वांसाठी लागू पडेल असं नाही. तर बिग डेटामुळे हे शक्य झालंय की होय, प्रत्येक विद्यार्थ्याची ही गरज वेगळी आहे आणि त्याच्या गरजेनुसार आपण त्याला प्रत्येक गोष्ट दिली पाहिजे आणि हे सहज शक्य झालं आहे बिग डेटामुळे. यासोबतच बिग डेटाचे कुठे कुठे अधिक चांगला वापर केला जातो तो म्हणजे वैज्ञानिक संशोधनामध्ये. त्यासोबतच काही भौगोलिक गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर त्या सुद्धा आपल्याला सहजरित्या खरं तर आपण समजून घेऊ शकतो. आणि यामुळे जी गव्हर्नमेंटचं मेकॅनिझम आहे, शासकीय योजना आहेत, यंत्रणा आहेत, त्यांना सुद्धा याचा खूप छान पद्धतीने वापर होताना आपल्याला दिसून येतोय.
खरं तर एक जादूचा दिवा म्हणजे हे जिनी जे आहे ते आपल्या हातामध्ये आलेले आहे. याचा वापर आपण किती जास्त पद्धतीने, किती चांगल्या पद्धतीने करू, तेवढाच जास्त आपल्या सर्वच मानवी समूहाचा, जगाचा यामुळे फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी खास आपल्या 4 सेक्शन्स मधले सर्व 12वी इंग्लिशचे व्हिडिओज बनवलेले आहेत. तुम्हाला जर हे व्हिडिओज पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन लिंक मध्ये ह्या सर्व व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अजूनही जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या काही सूचना असतील, काही रिक्वेस्ट असतील, काही डिमांड्स असतील तर त्या सुद्धा तुम्ही नक्की कळवा. थँक्यू.